आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिका निवडणुकीला प्रचाराला आता जोर आलेला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आता प्रभागात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. प्रचाराची जोरदार सुरुवात केलेली आहे. आज त्यांनी प्रभाग क्रमांक 19मध्ये महायुतीचे उमेदवार राहुल चिकोडे, रेणू युवराज पवार, विजय खाडे आणि मानसी लोळगे यांच्या प्रचारार्थ 3-4 ठिकाणी कोपरा सभा घेतल्या आणि सर्वत्र महायुतीला सत्ता द्या, सर्व विकास कामे पुढच्या 5 वर्षात पूर्ण करू आश्वासन भागातील नागरिकांना दिलेलं आहे. हा प्रभाग माझा आहे आणि कोणत्याही परिस्थितीत माझ्या या प्रभागात महायुतीचे सगळे उमेदवार निवडून यायला पाहिजेत असा शब्दही त्यांनी सगळ्यांना दिलेला आहे. एकूणच चंद्रकांतदादा पाटील यांनी आता प्रभागात प्रचाराला जोर लावला आहे. त्यांच्याकडे राज्यातल्या अनेक महापालिकांची जबाबदारी आहे. त्यातूनही वेळ काढून प्रभाग क्रमांक 19मध्ये त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या, कोपरा सभा घेतल्या, काहींना शब्द दिले, काहींच्या संदर्भात पुढच्या वेळी निश्चितपणे काही रस्ते, आणखी काही विकास कामं निश्चितपणे करू असं आश्वासनही त्यांनी दिलेलं आहे. नेमकं काय म्हणाले चंद्रकांतदादा आपल्या भाषणात पहा. परवा माझ्या अमल महाडिकला मी प्रस्ताव मांडला 1 महिन्यापूर्वी की अमल रस्ते भयंकर खराब झाले आहेत, महानगरपालिकेकडे पैसे नाहीत, सरकार होतं बंटी पाटलाचं, त्याने रस्ते केले नाहीत, तुम्ही महाडिक लई श्रीमंत आहात, मी पण थोडी मदत करतो, आपण आपल्या पैशाने रस्ते करू. हे तुम्हाला माहिती आहे का? शहरात जे रस्ते चांगले झाले ते महाडकांच्या मोठा मुलगा आहे स्वरूप, त्याच्या कंपनीच्यातून पैसे घेतले आणि थोडे मी दिले, असं मग रस्ते घेतले. ते पण करूया. आधी मोठे करून घेतले ना. तुम्ही म्हणाल तो रस्ता मी उद्या करतो, यांचा रस्ता लिहून घेईल, उद्या करून टाकू रस्ता, माझ्या पैशाने करू. ऐका थांबा, मी पहिलं माझं पूर्ण करतो, मग तुमच्याशी बोलल्याशिवाय जातच नाही. मला उशीर झाला तर होत काय करायचं. तर मग हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे काँग्रेसवाल्यांना की स्वातंत्र्य मिळवून आता नंतर स्वातंत्र्य मिळवून आता 47 साली स्वातंत्र्य मिळालं, 78 वर्ष झाली, आता BJPची सरकार आली, तुमचीच होती की. मग तुम्ही रस्ते काय नाही केले? मग थेट पाईपलाईन केली, त्याचं पाणी थेट बाबड्याला बंटी पाटलाच्या घरात गेलं, सगळे त्यातलं जे काय आहे ते तिकडे पोचला. आणि मध्ये काय तर लिकेजमुळे रिपेरिंगमुळे बंद. अरे पण मग तू एवढी मोठी योजना आणली म्हणतोस ना, तू काय म्हणतो त्याला तेवढं एकच काम सांगण्यासारखं आहे, बाकी टोल तर मी घालवलं, मी मंत्री होतो, तर रोज गाडी बाहेर जाताना 30 रुपये. मी मुख्यमंत्र्यांना 14ला सरकार आलं, मुख्यमंत्री देवेंद्र झाले, माझ्याकडे 8 खाती होती. तर मी देवेंद्रला म्हटलं का टोल जायला पाहिजे. तर म्हटलं दादा कसं शक्य आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरला 500 कोटी द्यावे लागतील. तर म्हटलं हे बघा, आमचा एक सामान्य माणूस 30 वर्ष टोल लागला तर रोज टोल भरेल, एकदा जाताना एकदा येताना, त्याची 2 गाड्या येतील म्हटलं 30 वर्षामध्ये. मग देवेंद्रने मान्य केलं, 500 कोटी दिले कॉन्ट्रॅक्टरला. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आणला ह्याने, कोणी बंटी पाटलाने, आणि लय ढपला मारला. मग मानेवर टोल दिला आमच्या, टोल घालवला कोणी? देवेंद्र फडणवीस, 500 कोटी रुपये देऊन. पण त्याला सांगण्यासारखा एकच मुद्दा, मी थेट पाईपलाईन आणली, पण काल परवापासून तो थेट पाईपलाईन सांगायलाच तयार नाही, कारण ते सगळं अंगाशी आलं. आता कळलं लोकांना की लई पैसे खाल्ले. अंबाबाईच्या मंदिराला किती पैसे आणले माहिती आहे? 1400 कोटी रुपये सँक्शन झाले. पूर्ण मंदिराचा अंबाबाई आणि ज्योतिबा सगळं कायापालट करून टाकलं. मी असं म्हणत असतो की कितीतरी मुली आता अशा आहेत की ज्यांना 2 ड्रेसच आहेत घालायला, तेच धुतात, तेच इस्त्री करतात, ते वापरतात. 500 रुपये दिले तर त्या माझ्या ताईचं एक ड्रेस कापड येतं. त्यामुळे मी तीन तायांचे ड्रेसच्या कापडांमध्ये एक पुष्पगुच्छ घ्यायचा, बऱ्याच वेळेला आम्ही इथे सोडूनच जातो.
बऱ्याच वेळेला गाडीत ठेवतो, त्यांना अवमान वाटू नये, दिला तर त्याला घ्या, संध्याकाळी गाडीमध्ये तो खराब होऊन जातो. त्यामुळे माझं एकूणच म्हणणं आहे, आणि मला 45 वर्ष दोस्ती असल्यामुळे देवेंद्रजी मला काल म्हणाले, मी पण आता फतवा काढतो की पुष्पगुच्छ घ्यायचा नाही.